मित्रांनो, फक्त 14% वरती गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेज. तुम्हाला वाटतं का हे खरं असेल का खोटं? आता जर तुमचे मार्क्स कमी असतील, तर व्हिडिओ स्किप करू नका. कारण यावर्षी महाराष्ट्राच्या नर्सिंग ॲडमिशन प्रोसेसमध्ये एक मोठा चेंज झालेला आहे. तुम्हाला माहितीच असेल, की मागच्या वर्षापर्यंत जर तुम्हाला ॲडमिशन हवं असेल, तर ओपन कॅटेगरीसाठी 50 पर्सेंटाइल आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 40 पर्सेंटाइलचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया होता. म्हणजेच यापेक्षा कमी पर्सेंटाइल जर तुम्हाला असेल, तर तुम्हाला ॲडमिशन मिळू शकत नाही. पण यावर्षी हा जो क्रायटेरिया आहे, तो कंप्लीटली चेंज झालाय. मित्रांनो, मी धरती तुमची एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन या YouTube चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आणि आपल्या चॅनलवरती आपण करियर गाईडन्स, नर्सिंगची प्रोसेस आणि प्रत्येक ऑफिशियल अपडेट्स एकदम सोप्या लँग्वेजमध्ये डिस्कस करत असतो. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा. कारण इथून पुढे जे कॅप राउंड्स आहेत, अपडेट्स आहेत, तर ते सगळे तुम्हाला इथेच मिळणार आहेत. आता येऊयात आपल्या सगळ्यात महत्त्वाच्या पॉइंटवरती. आता तुम्ही म्हणाल, "सर, मॅम, सी सेलच्या वेबसाईटवर तर अशी कुठलीही नोटीस दिसत नाहीये. मग तुम्ही हे कशाच्या बेसिसवरती सांगताय?" तर मित्रांनो पहा, गव्हर्नमेंटचा एक जी-आर, गव्हर्नमेंट रिझोल्यूशन पब्लिश झालाय आणि या जी-आरनुसार यावर्षी तो जो 40 आणि 50 पर्सेंटाइलचा जो एलिजिबिलिटी क्रायटेरिया होता, तर तो काढून टाकण्यात आलाय. याचा सगळ्यात सरळ अर्थ काय होतो? जर तुमचे पर्सेंटाइल खूप कमी असतील, अगदी 14 किंवा 15 पर्सेंटाइल असतील, तरी तुम्ही यावर्षी ॲडमिशन प्रोसेसमध्ये एलिजिबल आहात. पण मित्रांनो, फक्त एलिजिबल असणं वेगळं आणि गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळणं वेगळं. आता आपण डायरेक्ट स्क्रीनवरती सेलचा ऑफिशियल डेटा पी-डी-एफ पाहूयात. यामध्ये प्रत्येक गव्हर्नमेंट कॉलेजेसचे ओपनिंग कट ऑफ अँड क्लोजिंग कट ऑफ रँक्स दिलेले आहेत. चला आता इथे पाहूयात. मित्रांनो, पहा इथे ऑफिशियल मी पी-डी-एफ ओपन केलाय, ज्यामध्ये तुम्हाला कॉलेजेस आणि त्याचा क्लोजिंग आणि ओपनिंग रँक हे सगळं आहे. म्हणजेच कट ऑफ. आता इथे पहा, फर्स्ट जे कॉलेज आहे, कॉलेज ऑफ नर्सिंग मुंबई. इथे थोडंसं झूम करते म्हणजे तुम्हाला क्लिअरली व्हिजिबल होईल. आता इथे मुंबईचा एस-सी कट ऑफ काय होता? ओपनिंग 99, क्लोजिंग 99. एस-टीसाठी 97, 95. आता तोच जर पाहिला आपण ओपनसाठी. ओपनसाठी 100 पर्सेंटाइल होतं ओपनिंग आणि क्लोजिंग 98 होतं. आता तेच प्रत्येक कॉलेजेसचं इथे दिलेलं आहे. पहा, लेफ्ट साइडला मी तुम्हाला कॉलेजेसचे नाव आहे तिथे आणि त्यानंतर तिथे कॅटेगरी वाईज ओपनिंग आणि क्लोजिंग रँक दिलेले आहेत. प्रत्येक ह्याचे कॉलेजेसचे. आता जर तुम्ही म्हटलात, मी जी स्टार्टिंगला गोष्ट म्हटली होती, की 14 पर्सेंटाइलला तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळू शकतं का? जितकं हे खरं आहे, तितकंच हे खोटं देखील आहे. कारण लास्ट इयरला एका विद्यार्थ्याला गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं होतं, व्हिच इस जी-एम-सी नर्सिंग मिरज कॉलेज सांगली. आता इथे पहा, जर तुम्ही इथे पाहिलं, 14 पर्सेंटाइलला कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालंय ई-डब्ल्यू-एस कॅटेगरीमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्याला. 14 म्हणजे 14 पर्सेंटाइल इथे शो होत असेल. हे कॉलेज आहे गव्हर्नमेंट कॉलेज मिरजचं, सांगलीचं. तर हे जे पहिल्याच राउंडला मिळालंय असं नाहीये. हे जे ॲडमिशन आहे, तर ते लास्ट राउंडला मिळू शकतं किंवा स्पॉट राउंड किंवा मॅनेजमेंट कोटामध्ये मिळू शकतात. आता आपल्याला तेवढी रिस्क घ्यावी लागते आणि जी आपली प्रिफरन्स लिस्ट असते, तर तेवढी स्ट्राँग बनवावी लागते आणि आपलं शेवटपर्यंत आपण टिकलो पण पाहिजे. कळालं? आता प्रत्येक कॉलेजचा एवढा कमी कट ऑफ नाहीये. फक्त एका कॉलेजचा आहे. त्यासोबतच अजून एक कॉलेज आहे सिंधुदुर्ग. पाहता सिंधुदुर्ग कॉलेज आहे जी-एम-सी नर्सिंग सिंधुदुर्ग. याचं देखील एक ई-डब्ल्यू-एसचं कट ऑफ खूप कमी गेलाय. तो आहे 38. 38 पर्सेंटाइल वरती सिंधुदुर्गचं तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज मिळालेलं आहे. आता हे पण काय पहिल्या राउंडमध्ये नसेलच मिळालं, ऑब्व्हियस आहे. तर हे पण शेवटच्या राउंडपर्यंत मिळालेलं आहे. मिळू शकतं. चान्सेस आहेत, पण कंपल्सरी मिळेल का? नाही. आपल्याला होप्स ठेवायच्यात, पण त्याच्यावरती कंप्लीटली रिलाय नाही व्हायचंय. जसे चान्सेस आहेत, की तुम्हाला 14 पर्सेंटाइलला गव्हर्नमेंट कॉलेज मिळेल, तसेच तेवढेच चान्सेस आहेत, की तुम्हाला नाही पण मिळणार आहेत. आता मित्रांनो, जसं 14 काय 10 पर्सेंटाइलला सुद्धा गव्हर्नमेंट कॉलेज मिळू शकतं. शकतं असं बोलतेय. याचा अर्थ असा आहे,
की आपल्याला मिळू सुद्धा शकत नाही. मी तुम्हाला काही खोटे होप्स देणार नाहीये. कारण विनाकारण म्हणून काय फायदा, की 1 पर्सेंटाइल असेल तरी तुम्हाला मिळेल गव्हर्नमेंट कॉलेजला ॲडमिशन, असं नाहीये. क्लिअरली गोष्ट दिसून येतीये, की खूप कमी कॉलेज आहेत ज्यांचा कट ऑफ इतका कमी लागलाय आणि ते पण एकदम लास्ट राउंडसाठी. सो ही गोष्ट सुद्धा नोट करून घ्या. जर तुम्ही स्पॉट राउंडमध्ये ॲडमिशन घेतलं, तर तुम्हाला कॉलेजची फीस ही पूर्ण पे करावी लागते. गव्हर्नमेंट कॉलेजची फीस जशी कमी असते आता कॅटेगरी वाईज, तशी काही कमी होत नाही. सो असे बरेचसे कॅटेगरीज असतात. आता ही गोष्ट प्रत्येक तुम्हाला आता गाईडन्स व्यवस्थित करण्यासाठी, प्रिफरन्स लिस्ट व्यवस्थित करण्यासाठी आपल्याकडे कोर्स सुद्धा आहे. कळतंय? काउन्सिलिंग कोर्स ज्यामध्ये आपण प्रत्येक राउंडसाठी वेगवेगळी प्रिफरन्स लिस्ट तयार करून देतात. स्पॉट राउंडमध्ये कसं पार्टिसिपेट करायचं, मॅनेजमेंट कोटामधून कसं ॲडमिशन घ्यायचं. 14 किंवा 35 पर्सेंटाइल असतील, तर त्याचे सुद्धा चान्सेस असतात गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळायचं. सो अशा प्रत्येक गोष्टीसाठी हेल्प करून देण्यासाठी आपला काउन्सिलिंग कोर्स आहे. त्याची फीस फक्त ₹999 आहे. सो तुम्ही लवकरात लवकर हा कोर्स जॉइन करा. जॉइन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. इथे पहा नंबर दिलाय 8179138413 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. आपली टीम तुमच्यासाठी 24/7 अवर्स अवेलेबल असते. सो लवकरात लवकर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुमची सीट ही बुक करा. आता आपले लेक्चर इथे सेंड करूयात. कुठल्याही प्रकारचे डाउट असतील तर मला व्हिडिओ खाली कमेंट करून सांगू शकता. बाय बाय. हॅव अ नाईस डे.